नमस्कार सर्वांना. स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग 26, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 64 ते 66. नेहमीप्रमाणे सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन हे जाणीवपूर्वक दिलेलं नाव आहे. मे बी तुम्ही थोडंसं मनामध्ये पण हे नोंदवून घ्या. स्कूल ऑफ इन्स्पिरेशन म्हणजे आपल्या आतील आवाज जो आहे त्याला आपण इंट्युएशन म्हणू किंवा अंतरात्म्याचा आवाज, जे काही आपण त्याला नाव देऊ, तो आवाज ओळखण्याची शाळा म्हणजे स्वयंप्रेरक आहे. त्यामुळे एका शब्दात जर काही वर्णन करायचं असेल की स्वयंप्रेरक नेमकं काय आहे, आपलं ब्रीदवाक्य असलेलं ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. फक्त हा यू आपल्याला शोधायचा आहे आणि या यूशी मैत्री वाढवायची आहे. बाकी सगळं आपल्याला जमू शकतं. राईट. सो भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. गेल्या काही श्लोकांपासून भगवंत आपल्याला स्थितप्रज्ञ व्यक्ती याची लक्षणं सांगतो आहे. तो कशा प्रकारे आहे, कारण तसा प्रश्न अर्जुनाने त्याला विचारलेला आहे. मुळात अर्जुनाने त्याला 4 प्रकारचे प्रश्न विचारले की हा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे हा कशा प्रकारे बोलतो, कशा प्रकारे बसतो, असे विविध 4 जे प्रश्न आहेत. स्थितप्रज्ञस्य का भाषा, तो कसा बोलतो. समाधिस्थस्य केशवा स्थितदिहि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, असा अर्जुनाने त्याला प्रश्न विचारला होता की हा स्थितप्रज्ञ असलेला, ज्याचं प्रज्ञा जी आहे, विजडम जी आहे ती स्थिर आहे, ती कधीही विचलित होत नाही. संकट येव अथवा आनंद येव अशा वेळेला ती विचलित होत नाही. ज्याचं पूर्व ओळख जी आहे ती भगवंताने मागच्या काही श्लोकांमध्ये केली होती आणि त्याला अनुसरून हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न होता की तो कसा बोलतो, कसा राहतो, कसा दिसतो, कोणत्या भाषेत बोलतो है ना. म्हणजे आपल्याला की तो नेहमी हळू आवाजातच बोलतो का, मोठ्या आवाजात बोलतो का, अलंकारिक बोलतो का, कशा भाषेत बोलतो, तो कसा बसतो. बसतो याचा जो अर्थ आहे तो आपण बघितला होता त्या श्लोकामध्ये. तो बसतो याचा अर्थ तो कसा वावरतो समाजामध्ये, या अर्थाने तो प्रश्न होता. आणि तो चालतो कसा. आता मुळात पहिले 3 जे प्रश्न आहेत त्याची उत्तर तर भगवंतांनी आपल्याला मागील काही श्लोकांमध्ये दिलेली आहेत. आता जो 4था प्रश्न आहे त्या प्रश्नाचं भगवंत उत्तर द्यायला सुरुवात करतोय की तो चालतो कसा. चालतो कसा याचा अर्थ की ह्या सगळ्या क्वालिटीज जरी त्याच्याकडे असेल तरी तो त्या एक्झिक्यूट कशा करतो. मग तो सगळ्यांपासून अलिप्त राहतो का, कारण तो आता कशातच अटॅच नाही. आपण बघितलं मागच्या वेळेला, तो डिस्ट्रॅक्ट होत नाही, तो फोकस आहे. मग तो जगामध्ये नसतोच का, तो स्वतंत्र राहतो का, आणि जर राहत असेल जगामध्ये तर तो कसा राहतो. तो आपल्यासारखा राहतो का आपल्यापेक्षा वेगळा काही असतो है ना. बऱ्याच वेळेला स्कॉलर विद्यार्थी जो असतो वर्गातला, त्याची लक्षणं काय असं आपल्याला विचारलं तर साधारणतः आपण सांगतो की तो नाही फार कोणात मिक्स होत नाही, त्याचा सारखा तो अभ्यासातच गुंतलेला असतो. पुस्तकी किडा असं पण त्याला म्हटलं जातं. मग स्कॉलर आहे म्हणजे मग त्याला चष्मा असला पाहिजे, असं बऱ्याच जणांचं एक प्रत्येकाची आपापली व्याख्या असते की स्कॉलर कोणाला म्हणायचं. तर अशी अशी लक्षणं जिच्यात असेल तो सगळे लेक्चर अटेंड करणार असतो ना, अशी आपण स्कॉलरची व्याख्या करतो. एखादा ऑफिस मधला सिन्सिअर व्यक्ती कोण असं जर आपल्याला विचारलं तर आपण त्याची लक्षणं करतो. तसं अर्जुनाने ह्या स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं जी आहेत ती भगवंताला विचारली किंवा तो नेमका आहे कसा. कारण हा स्वाभाविक प्रश्न आहे. कोणीही असं दिव्य कोणाचं तरी वर्णन केलं तर आपल्यालाही असं वाटतं की असा व्यक्तीच जगात हयात असू शकत नाही. कारण एक विज्ञानातला नियम आहे, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी.
अत्यंत महत्वाचा नियम आहे, जो आपल्या वेद उपनिषदांमध्ये अनेकदा वापरण्यात आलेला आहे आणि आपणही दैनंदिन जीवनात तो वापरतो. ज्यांचं विज्ञानाचं बॅकग्राऊंड आहे त्यांना तर माहिती आहे. एखाद्या गोष्टीचं जर वर्णन करायचं असेल किंवा त्याचा वेग सांगायचा असेल, त्याची अवस्था सांगायची असेल, तर मला दुसऱ्या एखाद्या वस्तूचं किंवा त्याला रेफरन्सला काहीतरी घ्यावं लागतं. जसं चंद्राची गती किती आहे असं जर मला बघायचं असेल, तर मी पृथ्वीवर उभा राहून कुठला तरी एक रेफरन्स पॉइंट धरून पण त्याच्या अनुषंगाने ती गोष्ट घ्यावी लागते. हा माझ्यापेक्षा खूप हुशार आहे असं ज्यावेळेला मी म्हणतो, त्यावेळेला मी स्वतःला रेफरन्समध्ये ठेवलं असतं की माझ्यापेक्षा हा हुशार आहे. म्हणजे मी जर 80% मिळवत असेल तर माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, कारण याला 90% मार्क मिळतात. हा खूप गोड बोलतो असं जर मी एखाद्याला म्हटलं, म्हणजे गोडची माझी काहीतरी व्याख्या आहे की हे वाईट आहे किंवा हे कठोर आहे, हे कडू आहे आणि ह्याच्यापेक्षा हा असं बोलणं म्हणजे गोड आहे. असं संदर्भाला मला काहीतरी गोष्ट घ्यावी लागते. एखादी भाजी जी आहे ती खारट झाली आहे असं जर मी म्हटलं, तर ती खारट नाही म्हणजे काय हा संदर्भ माझ्याकडे असतो आणि म्हणून मी म्हणू शकतो की ही गोष्ट खारट आहे, ही भाजी खारट आहे. तो संदर्भ फार महत्वाचा असतो की रेफरन्स जो आहे, कशाला तरी एकाला संदर्भाला धरून दुसऱ्या गोष्टीचं वर्णन करता येतं. विचार करा किंवा कल्पना करा, शाळेमध्ये आपल्याला फक्त एकच रंग शिकवला असता. या जगामध्ये फक्त काळा रंग अस्तित्वात आहे. म्हणजे आज ज्याला आपण लाल म्हणतो, पिवळा म्हणतो, हिरवा म्हणतो, ते सगळे रंग जे आहेत ते शाळेत दाखवले असते आणि आपल्याला सांगण्यात आलं असतं की ह्याला काळाच म्हणतात, हाही काळाच आहे, हाही काळाच आहे. आणि असं सातत्याने जर आपल्यावर बिंबवलं असतं, तर आपल्याला कुठल्याही इतर रंगाची ओळखच झाली नसती आणि आपण सगळ्याला काळेच म्हणलो असतो की हा पण काळा आणि हा पण काळा आहे. कारण संदर्भासाठी हा पिवळा आहे कारण हा काळा नाही, हेही आपल्याला सांगावं लागतं. तसा हा संदर्भ जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अर्जुनाने हा विचारलेला जो प्रश्न आहे की तो चालतो कसा, की तो जीवनामध्ये वागतो कसा, म्हणजे मी जसं जीवन जगतो तसाच तो जगतो का त्याच्यापेक्षा काही वेगळा जगतो. म्हणजे एखादा आजार झालेला व्यक्ती आहे, कुठलाही आजार असेल आणि त्याला जर सांगितलं असेल की तुला पथ्यामध्ये तिखट खायचं नाहीये, तर तो जर व्यक्ती वावरत असेल, तर तो व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा आहे, हे आपण कशावरनं ठरवतो? की अरे आम्ही तिखट खाऊ शकतो, पण तो तिखट खात नाहीये. याचं कारण त्याला असा-असा आजार आहे. म्हणजे संदर्भासाठी काहीतरी एक गोष्ट घ्यावी लागते. जर सगळेच त्याच्यासारखेच राहिले असते, की तेवढेच तिखट खाणार आहे, तर तो म्हणला असता, "मी सगळ्यांसारखंच जेवतोय. मला काही वेगळं तिखट वगैरे काही माहितीच नाहीये." कारण संदर्भच नाहीये. आणि मग हा संदर्भ जो आहे मागच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं, अयशस्वी होण्यामागं किंवा अयशस्वी म्हणण्यापेक्षा डिस्ट्रॅक्ट होण्यामागं, एखाद्या आपल्या ध्येयावरनं विचलित होण्याची 8 कारणं जी आहेत, ती आपण मागच्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितली होती. जसं पतंजलीचं जे योगसूत्र आहे त्याच्यामध्ये अष्टांग योग 8 स्टेप्स ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, ज्याची शेवटची स्टेप म्हणजे समाधी. म्हणजे यशाचे 8 टप्पे जे आहेत ते त्या पतंजली योगसूत्रामध्ये सांगितले आहेत. तसं भगवंतांनी मागच्या श्लोकांमध्ये आपल्याला अयशस्वी होण्याचे किंवा विचलित होण्याचे 8 टप्पे आपल्याला सांगितले. आता ते टप्पे सांगितल्यानंतर मग त्याला दुसरा पण मार्ग, जो दुसरा त्याची विरुद्ध बाजू जी आहे किंवा त्याची दुसरी बाजू जी आहे ती पण सांगणं आवश्यक आहे. म्हणजे विचलित न होता कसं जगायचं आणि त्याच्यासाठीचे फॅक्टर्स काय काय आहेत, तर ती गोष्ट आज आपल्याला समजून घ्यायची आहे. सो आजचा श्लोक आहे, श्लोक वाचूया आणि मग त्या श्लोकाच्या अर्थाकडे जाऊया. रागद्वेष विमुक्तैस्तु विषयान् इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. तू म्हणजे परंतु, विधेयात्मा म्हणजे ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधक, आत्मवश्यई स्वतःला वश असणाऱ्या, राग द्वेष विमुक्ते राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या, इंद्रियई इंद्रियांच्या द्वारा, विषयांमध्ये, चरण वावर करीत, प्रसादम अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता.
प्रसाद आपण देवाला जो भोग चढवतो आणि मग तो देवाचा प्रसाद म्हणून, म्हणजे ज्या अन्नावरती देवाची कृपा झाली आहे त्याला आपण प्रसाद म्हणतो, म्हणजे रिझल्ट थोडक्यात. सो अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता असा शब्दप्रयोग अधिगच्छती प्राप्त करून घेतो. परंतु अंतःकरण ताब्यात असलेला किंवा ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. अगदी डेली लाईफ मध्ये घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. मागच्या आपण श्लोकामध्ये बघितलं की डिस्ट्रॅक्ट कसं होत जातो. सुरुवातीला एक विचार येतो, ध्याय येतो, भगवंतांनी सुरुवातच तिथनं केली आहे की एक मनात विचार येतो किंवा कोणीतून पेरला जातो आणि तिथून सुरुवात होणारी स्टेप आपण डिस्ट्रॅक्ट कडे निघून जातो किंवा अल्टिमेट त्याचा रिझल्ट काय येतं, डिस्ट्रॅक्शन, टोटल डिस्ट्रॅक्शन. आता हा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे त्याचं मात्र असं होत नाही असं भगवंतांनी सांगितलंय. मग कोण आहे स्थितप्रज्ञ व्यक्ती? राग द्वेष वियुक्तेचे. आपण मागे इंद्रिय आणि त्याचे विषय असा एक भाग बघितला होता. जसं आपले 5 इंद्रिय जे आहेत, डोळा, कान, नाक, त्वचा, हे जे 5 आपले इंद्रिय आहेत, हे इंद्रिय आणि त्याचे विषय पाहिले होते. तर मी एक एक इंद्रिय सांगेल, तुम्ही त्याचा विषय काय आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे? चॅटबॉक्सवर पटापट रेडी राहा टेक्स्ट लिहिण्यासाठी. फर्स्ट इज डोळे, आईज. सो पहिला विषय म्हणजे त्वचा. आपण हे उदाहरण घेऊया. त्वचेचा विषय आहे स्पर्श, आणि ह्या स्पर्शामधून कोणाच्या भावना सुखावल्या जात आहेत? तर मनाच्या. मनाला फील होतंय जे काही असेल, चांगलं किंवा वाईट जे काही होतंय ते मनाला होतंय. त्यामुळे विषय, इंद्रिय आणि मन इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेतं आणि मग चांगलं वाईट जे काय असेल ते फील करतं. आता मन कुठल्या विषयांचं जास्ती आपल्याला घेण्यासाठी प्रवृत्त करतं? तर ज्या विषयांमुळे त्याला सुख मिळालेलं आहे. पूर्वाश्रमीची त्याच्याकडे हिस्ट्री आहे. जसं गुलाबाचा गंध हा मला छान वाटतो, तर मी गुलाबाचा गंध मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो आणि मग जिथे कुठे गुलाब दिसतो तर माझं मन प्रफुल्लित होतं. पण तेच जर एखाद्याला गुलाबाच्या गंधाची ॲलर्जी असेल तर त्याला गुलाब दिसला की नको वाटतं. कोणी जवळ आलं, अरे नको नको मला नको आहे. का? तर त्या गुलाबाच्या ॲलर्जीचा जो काही त्याला ऑलरेडी फिलिंग आहे, स्टोअर, पास्ट हिस्ट्री त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे त्या व्यक्तीला कधीही गुलाब हवाय अशी इच्छा होत नाही, पण त्याला माहिती गुलाबाने आपल्याला त्रास होतोय. तर ज्या विषयांमुळे मनाला सुख प्राप्त होतं त्याची ओढ मनाला असते आणि ते इंद्रियांद्वारे मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. राईट? सो आत्ताचा श्लोक आहे राग द्वेष विमुक्तैस्तु. राग मीन्स सुख, आवडीचं, सुखावणारं, प्लेजर, आणि द्वेष नावडीचं. बघा मागे पण हा शब्द आपल्याला आला होता, राग आणि द्वेष. राग म्हणजे आवडीचं आणि द्वेष म्हणजे नावडीचं. आता जो हा पूर्णतः स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, त्याच्या बाबतीत काय होतंय? भगवंतांनी असं सांगितलं, ज्याचं अंतःकरण ताब्यात आहे. अंतःकरण ताब्यात आहे. आता अंतःकरण आपल्याला माहितीये कदाचित, अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात की अंतःकरणाचे 4 जे एलिमेंट्स आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे मेन फॅक्टर आहे मन. हे मनाचे 4 भाग आहेत. ते असे सेपरेट दाखवता येत नाही, पण विश्लेषणासाठी ते घेतले जातात. म्हणजे मन जे आहे हे ज्याच्या ताब्यात आहे असा जो साधक आहे तो काय करणार आहे? राग द्वेष, प्लेजर आणि जे काही तुम्हाला दुखावणारी गोष्ट आहे, सुख आणि दुःख, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट, जे काही गोष्टी असेल त्या सगळ्यापासनं तो इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही, राईट आहे, आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. की तो त्या सगळ्या गोष्टींचा, तो स्पर्शाचा अनुभव घेतो का? मन घेतो. तो गंधाचा अनुभव घेतो का? घेतो. कोण? स्थितप्रज्ञ व्यक्ती, जो त्याची बुद्धी स्थिर आहे असा व्यक्ती. तो हे सगळं करतो. पण सगळ्यात महत्वाचं भगवंताने इथे जे सांगितलेलं आहे अगदी स्पेसिफिक आहे आणि खूप गरजेचं आहे.
बऱ्याचदा आपण हे वाक्य ऐकलेलं असेल, स्वभावाला औषध नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, वगैरे वगैरे. की माणसाचा स्वभाव बदलता येत नाही, असं एक आपण नेहमी म्हणतो. वाक्य जनरल आहे, पण खरं नाहीये. सामान्य आहे, की जे सगळ्यांना पटू शकतं आणि अगदी बरोबर वाटतंही, पण ते खरं नाहीये. स्वभाव बदलता येतो, ह्याच्यावर आपला विश्वास नाही, कारण आपण बदलायची इच्छा ठेवत नाही. मग हा एक प्रश्न स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या जीवनात कमी-अधिक फरकाने असतोच, कुठल्याही वयात, की मला ही गोष्ट करायची नाहीये, पण तरी केली जाते. मला ही गोष्ट करायची नाहीये, पण तरी पण मला त्याची इच्छा होते. मला ती सोडायची आहे, पण सोडता येत नाही. कुठल्याही प्रकारचं व्यसन असू शकतं. कुठल्याही प्रकारची एखादी सवय आहे, की मला पुस्तक वाचायची फार इच्छा आहे, पण माझ्याकडनं वाचलंच जात नाही. खूप साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. मग आता हे काय होतंय, गंमत अशी आहे, जो स्थितप्रज्ञ नाही, ज्याची बुद्धी स्थिर नाही, याची लक्षणं मागे भगवंतांनी एक सांगितली होती. ते उदाहरण आपण घेऊया, म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ उलगडेल. आज तुम्ही कुठेतरी जेवायला गेलात, तुम्हाला छानपैकी कोणाकडे तरी जेवायला बोलवलंय आणि तुमच्या आवडीचं श्रीखंड तुमच्या ताटामध्ये वाढलं. तुम्ही अत्यंत मनातून सुखावला, की "अरे वाह! माझ्या ताटात श्रीखंड आज मला मला छानपैकी मनसोक्त श्रीखंड खायला मिळेल." अगदी तुम्ही मनसोक्तपणे काय तुमच्या आवडीनुसार सो कॉल प्रतिष्ठेप्रमाणे 2-3 बाउल तुम्ही श्रीखंड खाल्लं आणि तृप्त झालात. संध्याकाळी जेवायचं घरीच आहे, आपल्या स्वतःच्या आणि तेव्हा काही श्रीखंड नाहीये. मग आपण असं म्हणतो, की "अरे काय ते मस्त दुपारी आज श्रीखंडाचं जेवण होतं रे." असं ज्यावेळेला मनात येतं, त्याचीच बुद्धी अस्थिर आहे, असं भगवंतांनी मागे सांगितलं. आणि असं ज्याच्या मनात येत नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे, असं भगवंत या श्लोकात सांगतो. की तुला जेव्हा श्रीखंड मिळालं, तर श्रीखंडाचा तू मनसोक्त आनंद घे. श्रीखंड म्हणजे त्यातली जी चव आहे, तो इंटरेस्ट आहे, तो विषय आहे. बाकी त्या श्रीखंडात काही नाहीये. कदाचित तुम्ही आंब्याचा पल्प टाकला, तुम्हाला रंगाचा इंटरेस्ट असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही म्हटला, "नाही, नाही, मँगो पण टाका, आम्रखंड पाहिजे." राइट आहे. म्हणजे चव आणि दृश्य किंवा पाहणं हे दोनही विषय, डोळे आणि जीव दोन्हींच्या माध्यमातून मनाला सुखवायचं आहे. म्हणून तुम्ही आम्रखंड प्रिफर केलं, की मला आम्रखंड खायचा आहे. आता ते खाल्लं. खाल्ल्यानंतर सुखावलंय कोण? मन. अरे वाह! आज मस्त आम्रखंड खायला मिळालं. आता मागच्या श्लोकात सांगितलेला अर्थ बघा. हा विचार आला मनात. अरे वाह! आज श्रीखंड खायला मिळाला. आता हा विचार आल्यानंतर मन थांबतं का जागेवर? तर नाही थांबत. मग ते मन आसक्त होतं. संग मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला शब्द सांगितला अटॅच होतो आपण त्या विचाराशी. मग अटॅचमेंट झाल्यावर काय होतं? इच्छा निर्माण होते. डिझायर, की अरे परत एकदा खायला मिळालं तर. मग आता ती इच्छा संध्याकाळच्या जेवणात पूर्ण होत नाही. कारण संध्याकाळी आपलं घरचंच जेवण आहे. रोज-रोज कोण आम्रखंड खाणार आहे? मग ती इच्छा माझी पूर्ण नाही झाली, मग काय होतंय? क्रोध. आता हा क्रोध मायनर लेव्हलला असतो. दुपारी चांगलं होतं आम्रखंड, आता ठीक आहे, आता नाही मिळालं. क्रोध आहे, मनातनं नाराजी आहे, पण ती साध्या शब्दामध्ये व्यक्त केली. कारण माहिती आहे आपल्याला, एक्सेप्ट आहे ना, की घरामध्ये तर श्रीखंड मिळणार नाही आपल्याला. पण काय झालंय, सकाळचा जो श्रीखंड खाल्ल्याचा विचार आहे, श्रीखंड खाऊन झालंय. अजूनही मन त्या श्रीखंडामध्येच अडकलंय आणि त्याच्यामुळे तो अटॅच असल्यामुळं त्याची इच्छा तशीच आहे, ती दाबली गेली. संध्याकाळी तर जेवणात मिळालं नाही. मग कधीतरी असाच पुन्हा काहीतरी प्रसंग आला, तर तो म्हणतो, "काय करायचं रे गोड आज खायला? श्रीखंड करूया." "का रे तुला श्रीखंडच का वाटलं?" कारण त्याच्या आतमध्ये ती मागे असलेली इच्छा तशीच राहिली. आता ती जर इच्छा माझी फुलफिल झाली नाही, घरातले अजून लोकं आहेत, ते म्हटले, "नाही, नाही यार श्रीखंड नको, आपण बासुंदी करूया." हा पुन्हा नाराज होतो. जर त्याचं सामर्थ्य असेल, घरातला तो कर्ता असेल किंवा त्याचा होल्ड असेल, तर तो म्हणणार, "नाही, नाही आज श्रीखंड करा, पुढच्या वेळेला दुसरा मेनू करा." पण जर तसं नसेल, तर तो ठीक आहे, मग तुम्हाला बासुंदी वाटते तर तुम्ही करा. पण त्याची श्रीखंड खाण्याची इच्छा आहे का? येस. मन अजूनही तृप्त झालेलं नाही त्या श्रीखंडाने. अटॅच आहे, डिझायर आहे.
इच्छा आहे. हळूहळू ही इच्छा जेव्हा जेव्हा तीव्र व्हायला लागेल, तसा तसा हा क्रोध वाढायला लागेल. जर तुम्हाला सातत्याने श्रीखंडापासून डावलण्यात येत असेल, म्हणजे काही निमित्ताने, असं काही पर्पजफुली नाही, पण मला नाहीच मिळत आहे, मी खूप प्रयत्न करतोय श्रीखंड मिळवण्याचा, पण नाही मिळत आहे, कारण काही असतील, माझ्यातला क्रोध वाढत राहतो. मग कदाचित तो श्रीखंडाच्या निमित्ताने बाहेर येतो किंवा दुसऱ्या निमित्ताने कुठेतरी निघतो. का? कारण ती अतृप्त असलेली इच्छा मला क्रोध निर्माण करते. मग हा क्रोध काय करतोय? बुद्धिनाश. आता कारण काय झालं? सकाळी खाल्लेल्या श्रीखंडापासून मन अजून विलग व्हायला तयार नाही. जो विषय आहे त्या विषयांपासून तो बाजूलाच हटायला तयार नाही, त्याच्यात अटॅच झालेला आहे. आणि तेच भगवंत इथं सांगतोय की जो स्थितप्रज्ञ आहे, स्टेबल आहे, तो काय म्हणेल, अच्छा श्रीखंड आहे का, द्या ना. काय तुम्ही 2 काय 4 वाटे खातो, आवडीच आहे माझ्या, 4 वाटे खातो. खाऊन झालं, त्याच ठिकाणी त्याचं श्रीखंडावरचं मन उडून जातं. राग द्वेष विमुक्तैस्तु. तो त्या क्षणी तिथनं डिटॅच होऊन जातो. मग त्याला संध्याकाळी मिळालेल्या नावडत्या भाजीमध्ये सुद्धा त्याला काही वाटत नाही. ठीक आहे, आता ही भाजी आहे. कुठेही त्याची अटॅचमेंट त्या श्रीखंडाशी राहत नाही. आणि म्हणून तो स्टॅबिलाइज विजडम वाला आहे, म्हणून तो स्थितप्रज्ञ आहे. जे भगवंत इथं म्हणतोय की तो राग आणि द्वेषापासून विमुक्त आहे, तो डिटॅच आहे. तो तो असं करतोय का की मी खाणारच नाही? अजिबात नाही. तो काय म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं, ज्याची ही अशी अवस्था आहे की जो सगळं करून सुद्धा त्याच्यात अटॅच राहत नाही. एखादा स्पर्श खूप सुखावणारा असतो है ना. एखादा आता थंडी सध्या चालू आहे, थंडीच्या याच्यामध्ये मऊ गादी जर असेल, मऊ पांघरुण असेल, तर तो स्पर्श सुखावणारा असतो. गरम सकाळचं पाणी सुखावणारा असतो स्पर्श. मग ह्या सुखावणाऱ्या स्पर्शाची आसक्ती जी आहे, ती माणसाच्या घातास कारणीभूत आहे. भगवंतांनी असं कुठेही म्हटलं नाही तुम्ही तो स्पर्श घेऊ नका. घ्यायचा, पण त्याच्यात अटॅच राहायचं नाही. मग तुम्ही म्हणाल, एवढ्या चांगल्या गोष्टीत आणि त्याच्यात नाही अटॅच राहायचं, मग काय वाईट गोष्टीत अटॅच राहायचं का? मग काय मिळणार आहे आम्हाला ह्याच्यात अटॅच न राहून? येस. ते अंडरलाईन करून भगवंत सांगतो, प्रसादम अधिगच्छती. असा जो व्यक्ती आहे, तो काय आहे, कशातही अटॅच नाहीये, सगळं करतो तो. तो कुठे फिरायला जाईल, तुम्ही म्हणाल तिकडे येईल, तो खातोही, त्याला जे काही हवंय ते त्या वेळेला तो करतोही. पण कशातही अडकत नाही. त्या सकाळच्या श्रीखंडामुळे तो संध्याकाळी नाराज होत नाही किंवा संध्याकाळी नावडती भाजी मिळाली म्हणून तो खाणंही बंद करत नाही. आणि तो नावडत्या भाजीकडेही आणि श्रीखंडाकडेही, दोघांकडे एकाच दृष्टिकोनातून, एकाच नजरेतून पाहतो. म्हणून काय होतंय, त्याला उत्तर दिलंय, आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. ज्याचं असं मन किंवा त्याची इंद्रिय ही त्या विषयांकडे धावत नाहीत, तो विषयांमध्ये गुंतत नाही, अशा व्यक्तीला प्रसादम अधिगच्छती. जो काही त्याला रिझल्ट अपेक्षित आहे, तो त्याला मिळतोच. प्रसाद. मग तुम्ही देवाच्या बाबतीतलं म्हणा, तुमच्या गोलच्या बाबतीतलं म्हणा, व्हॉट एव्हर, जे काही तुम्ही त्या प्रसाद गोष्टीसाठी लावू शकाल ते लावू शकाल, की मला हे हवंय, मिळत का नाहीये, या गोष्टी आहेत बाबा. काल मला टीचरनी रागवलं म्हणून माझा आज अभ्यास होत नाहीये, कारण माझ्या डोक्यात तेच आहे. म्हणजे काय आहे, टीचरनी जे काही रागावलं आहे त्याच्याशी मी अजूनही अटॅच आहे. ती गोष्ट झाली, घडून गेलीये, पण त्या गोष्टीमुळे दुखावलंय कोण? मन. द्वेष. राग द्वेष मधला द्वेष. नावडतीच्या गोष्टी झाल्यात मनाच्या आणि त्याच्यामुळे मन त्या गोष्टीमध्ये अजूनही गुंतलेलं आहे. माझं मन दुखावलंय, मला खूप त्रास होतोय, मला नाही अभ्यास करायचा. राईट? काहीतरी आपल्या न आवडीचं, अनपेक्षित असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडलेलं आहे. आपण एखादा प्लॅन केलेला असतो आणि नेमका कोणीतरी तो फिस्कटून टाकतो, दुसरा काहीतरी प्लॅन करतो. ते दुसऱ्या प्लॅनमध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, पण आपण एन्जॉय नाही करत. का नाही करत? कारण माझा जो पहिला प्लॅन होता, तो प्लॅन फेल झाल्यामुळं माझ्या मनाला दुःख झालं आणि त्या दुःखाच्या मध्ये मी अटॅच आहे. अजूनही मी त्याच विषयामध्ये आहे, की अरे माझं मनाला दुखावलं. का?
कारण माझ्या कानांच्या द्वारे ऐकणं हा कानांचा विषय आहे. कानांच्या द्वारे मनाला अपेक्षित असलेला विषय कानाला ऐकायला नाही मिळाला. जो नको होता तो ऐकायला मिळाला. त्याचा काय विषय अपेक्षित होता? मी जो प्लॅन केलाय त्याला सगळ्यांनी हो म्हणा. पण ते सगळ्यांनी नाही म्हणलं. म्हणजे कानाच्या आता कानाला काही कळलं का? त्याला काय कानाला काय हो म्हणलं काय नाही म्हणलं काय? कानाला कुठं त्रास होतो? मनाला त्रास झाला. मग माझं लाईफ डिस्टर्ब का आहे? तर मी अजूनही त्या अप्रिय जे काही घडलंय माझ्या आयुष्यात त्याच्यामध्येच गुंतलेलो आहे. आणि त्याच्यामुळे हा जो दुसरा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व आहे, मी एन्जॉय नाही करत आहे. मी करतोय त्या सगळ्या गोष्टी करतोय. त्या सेकंड प्लॅनमध्ये मी आहे. पण मी आनंदित नाही. मग या श्लोकाच्या अनुषंगाने आपण ही गोष्ट समजून घेऊया. इफ सपोज तुमचा पहिला प्लॅन नाही झाला सक्सेसफुल आणि त्याच्यामुळे तुमचं मन दुखावलं. ओके. डिटॅच व्हायचं. ठीक आहे, झालं आता. सोडून द्या. आणि मग सेकंड प्लॅनमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालाय ना, मग आता सेकंड प्लॅनमध्ये तुम्ही त्या वेळेपुरतं एंगेज राहा. काय होणार आहे त्यांनी? प्रसादम अधिगच्छते. एन्जॉयमेंट मिळणार आहे. त्या क्षणाचं सुख मिळणार आहे. देवाच्या दारात जातो आणि घरची काळजी करतो. घरात असतो त्याला मला देवाचं करायचं म्हणून काळजी करतो. तो दोन्हीकडे सुखी नाहीये. जेव्हा जे करायला पाहिजे तिथं तो शरीराने करतो. पण मन तिसरीकडेच आहे. मनाच्या देवाच्या दारामध्ये मनाने देवाशी संग करायला पाहिजे. तिथं त्या क्षणी देवाशी जोडलं पाहिजे. पण तेव्हा जोडतो तो प्रपंचाच्या गोष्टींनी आणि प्रपंचामध्ये प्रपंचातल्या गोष्टींचं मॅनेजमेंट करण्यात जोडलं पाहिजे. तिथं जोडतो, "अरे मला ते जायचं होतं मंदिरात, पण नाही जाता आलं." त्याच्यामुळे तो इथे अस्वस्थ आहे. ही उदाहरणं देतोय हां, हे तुम्ही कुठेही लावू शकता. मला चहा प्यायचा आहे, पण कोणीतरी कॉफीच दिली मला. मन दुखावतं. त्या दुखावलेल्या मनाने मी ती कॉफी घेतो. ना मला कॉफीचा आनंद आहे, ना त्या चहा मिळाल्याचं दुःख जास्ती आहे. मी कसं काय स्टॅबिलाईज होऊ? मग मी माझ्या लाईफमध्ये का सक्सेसफुल होत नाही? कारण मी अटॅच आहे. अनेक गोष्टीत माझ्या या विषयांमध्ये अटॅच आहे. अरे, ते स्पर्श खूप छान होता. तोच पाहिजे मला, दुसरा नकोच. तोच आवाज ऐकायला मिळाला पाहिजे. तो आवाज म्हणजे माझ्या मनाला सुखावणारा काहीही चालेल तिथं. है ना, माझे कौतुक करणारा आवाज पाहिजे. अ, माझ्या आवडणारी गाणी लावा. व्हॉटएव्हर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे. जिभेवर चव नाही, नाही. तेच हॉटेलमधलं खा रे. तुमच्यासारखी चवच नाही. अरे, पण घरी चांगलं मिळतं ना. नाही, नाही. पण ती चव नाहीये. का? त्यात चवीमध्ये अटॅचमेंट आहे आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये लाईफ एन्जॉय करायचं असेल, तर भगवंतांनी हे फॉर्म्युला देऊन टाकला. राग, द्वेष विमुक्तैस्तु. की तुम्ही सगळ्या विषयांचा आनंद घ्या, पण एकाही विषयामध्ये अटॅच होऊ नका. हे जर जमलं, तर प्रसादम अधिगच्छति. तुम्हाला जे हवंय ते मिळेल और तुम्ही हॅपीली सगळ्या गोष्टी करू शकाल. काहीही. म्हणजे आत्ता गीता सेशन अटेंड करतोय आपण. आता बघा, मगाशी आपण 3 टप्पे किंवा 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यात. विषय, इंद्रिय आणि मन. इंटरेस्ट, दॅट ऑर्गन आणि युअर माइंड. आता जेव्हा मी हे गीता सेशन ऐकतोय, हे गीता सेशन तुम्ही ऐकता, पण ते दुसऱ्याला आवडतंय का? नाही आवडत आहे. याचं कारण हे जे काही गीतेचे शब्द, भगवंताचे शब्द आपल्या कानावरती पडतायत, त्याच्यामुळे आपला इनर जो व्हॉइस आहे, जे आपल्याला हवंय, त्याच्याशी निगडीत काहीतरी इथं ऐकायला मिळतंय. म्हणून तुम्हाला ते आवडतंय. म्हणजे हा आवाज जो आहे, हे शब्द भगवंताचे आहे. हे शब्द जे आहेत, त्याचे उच्चारण होतंय, तो विषय आहे. तो इंटरेस्ट आहे. तुम्ही माझ्यासाठी जॉइन झालात का? नाही. तुम्ही इतर ऑडियन्ससाठी जॉइन झालात का? नाही. तर त्या गीतेमधले जे शब्द आहेत किंवा त्यातलं जे मीनिंग आहे, ते मला समजून घ्यायचंय म्हणून मी जॉइन केलेलं आहे. ते सगळ्यांनाच इंटरेस्ट वाटतोय का? नाही. कारण प्रत्येकाच्या मनाची अवस्था आणि इच्छा वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडतंय ते दुसऱ्याला आवडेलच असं नाही. उद्या जर एखादा श्लोक असा आला, की जिथे भगवंताने आपल्याला झापलंय, अक्षरशः फाडून काढलंय, की "किती चुकतोयस तू, मूर्ख माणूस आहे." बापरे यार! नकोय, फारच स्ट्रिक्ट आहे भगवंत. मी नको म्हणेल जॉइन करायला. का? कारण माझं मन दुखावलं गेलं त्या श्लोकांनी. म्हणजे माझं मन ह्या कानांच्याद्वारे हा श्लोक जो आहे, त्या माध्यमातून स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करत आता हे जेव्हा घडतंय त्याला माझं मन जर ह्या विषयात गुंतलं नाही आत्ताच्या,
आणि हाच विषय घेऊन मी माझ्या लाईफमध्ये राहिलो तर काय होणार? ना लाईफ एन्जॉय करता येणार, ना गीता सेशन एन्जॉय करता येणार. सो ही डिटॅचमेंट जी आहे, स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं, कुठे अटॅच व्हायचं आणि कुठे अटॅच नाही व्हायचं. मग कुठे अटॅच व्हायला पाहिजे? बेटर वे काय आहे? सगळ्यात सुपर आहे, ऑल पॉवर इज विदिन यू. स्वतःमध्ये गुंतव स्वतःला. बाह्य जगतांमध्ये ही जी विषय बाहेरची आहेत, ज्याच्यामुळे तू सुखावतोय, ते तुला दुःख देणार आहे. आज जो आवाज तुला सुखावतोय, मध्येच कोणतरी तुमच्या अंगावर ओरडलं तर तोच आवाज तुम्हाला दुःखही देणार आहे. सो विषय जे आज सुखावतायत तेच उद्या दुखावतात. आज जी गोष्ट छान वाटते तीच गोष्ट उद्या नंतर वाईट वाटायला लागते. सो विषयांचं हे असंच आहे. आज ज्याच्यातून सुख मिळते त्याच्यात उद्या दुःख मिळेल. आज ज्याच्यात दुःख वाटते त्याच्यात उद्या सुख मिळेल. सकाळचा सूर्योदयाचा सूर्य पाहणं सुख वाटतं, पण तेच दुपारचा तळपणारा सूर्य अरे नको रे बाबा, फार गरम आहे. तोच सूर्य आहे, पण आता तो नकोसा वाटतो मला, परिस्थिती बदलली. सो हा विषयांद्वारे मिळणारा सुखाचा आनंद जो आहे हा बदलणारा आहे. आणि म्हणून जर स्वतःला गुंतवायचंच असेल, अटॅच व्हायचंच आहे, कारण शेवटी पर्याय तर द्यायला लागेल ना. मग कशात गुंतव? तर स्वतःमध्ये गुंतव. स्वतः म्हणजे काय? ना हे मन, ना हे इंद्रिय. स्वतःच्या ओरिजिनॅलिटीमध्ये. मग काय आहे तुझी ओरिजिनॅलिटी? श्लोक क्रमांक 12 ते 25 मध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. नेमका तू कोण आहेस? तू प्रत्यक्ष त्या परमेश्वराचा अंश आहेस, किंबहुना तोच परमेश्वर आहेस. तत्वमसी. त्याच्यात गुंतव. मग तुझ्यासाठी लाईफ अतिशय फ्रुटफुल होऊन जाईल, अतिशय आरामदायी, आनंददायी. आणि मग तुला लोक विचारतील, तू नेहमी एवढा आनंदी कसा राहतो रे? कारण मी माझ्यामध्ये गुंतलेलो आहे, बाहेरच्या गोष्टीमध्ये मी गुंतत नाही. मी बाहेरच्या सगळ्या गोष्टी करतो, पण गुंतत कशात नाही. आज वडापाव खायला मिळाला, ठीक आहे, आत्ता खायला मिळाला, ओके. उद्या नाही मिळाला म्हणून मला राग येत नाही किंवा वाईटही वाटत नाही, कारण मी गुंतलेलो नाही. आज मला एखाद्याने काही वाईट बोललं, ठीक आहे, पण मी गुंतत नाही म्हणून मी हॅपी आहे. माझ्या दुःखाचं कारण मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे, कारण मी गुंततोय. जेव्हा चांगलं मिळालं त्याच्यात गुंतलो, आता ते चांगलं मिळत नाहीये म्हणून मी वाईट वाटून घेतोय. कोणीतरी मला वाईट बोललं किंवा एखादा अप्रिय प्रसंग माझ्या आयुष्यात घडला म्हणून मी दुःखी आहे. सो बाहेरच्याच गोष्टींमुळे मी सुखावतोय आणि दुःखी होतोय. सो बेटर वे, आपण स्वतःमध्ये जर स्वतःला गुंतवू शकलो तर लाईफमध्ये प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आहेत. रोलर कोस्टर राईड सगळ्यांचीच असते. कधी चढ असतो, कधी उतार असतो, हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतं. पण जो स्वतःमध्ये गुंतलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला रोलर कोस्टर राईडचा अजिबात भीती वाटत नाही. अँड दॅट इज द ऍब्सोल्यूट नॉलेज. हेच अंतिम सत्य आहे. याच्यावरती माऊली जे आहेत फार सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला ही गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतात. 2-3 श्लोक त्यातले निवडक ह्या श्लोकाशी संबंधित सांगावेसे वाटतात. माऊली असं म्हणतात, म्हणोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. की मग ही डिटॅचमेंट जी आहे राग आणि द्वेषाबद्दलची, ती कशी काय जाईल? तर माऊली म्हणतात, म्हणून हे सर्व विषय, आता विषय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल, इंटरेस्ट जे आहेत, 5ही जे आपण आता बघितलं. अजून आपण फक्त 5 इंद्रियच पाहिलेले आहेत, अजून बरीच इंद्रिय आहेत. पण आत्तापुरती आपल्या समजेल अशासाठी आपण 5च बघतोय. हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावेत, मग राग द्वेष याच्याबद्दलची आसक्ती आपोआप दूर होईल. आणि एकदा का हे नाश झालं की मग तुम्ही प्रसादम अधिगच्छति. माझ्या आयुष्यात आनंद नाही असं ज्यावेळेला मी कंप्लेंट करतो त्यावेळेला आपण कुठे कुठे अटॅच आहोत, कशा कशाबद्दल आपल्याला आसक्ती वाटतेय, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींबद्दलची. माझ्या आयुष्यात हे असं झालं म्हणून माझं असं आहे, आसक्ती आहे. म्हणजे अप्रिय गोष्टींमधनं आसक्ती आहे. किंवा माझ्या लाईफमध्ये ना इतकं छान होतं, आता ते दिवस नाहीत. म्हणजे काय, त्या जुन्या दिवसांमध्ये आपण अजूनही अडकलेलो आहोत. एखादी गोष्ट ज्याची तुम्हाला खूप सवय आहे आणि ती सवय तुम्हाला सोडायची आहे, पण तुम्ही म्हणताय ती सुटत नाही. कारण काय आहे? तुम्ही अडकलेला आहात. मग आता ते अडकलेलं तुम्हाला सोडवायचं आहे. कसं सोडवता येईल? तर तुम्हाला तो जो इंटरेस्ट आहे तो तुम्हाला सोडावा लागेल. पण आता इंटरेस्ट सोडायचं म्हणजे अवघड काम आहे. त्याचीही उत्तर येणार आहेत आपल्याला, की मग हा इंटरेस्ट सोडवायचा कसा? कारण तो सुटला की हे ऑटोमॅटिक सुटणार आहे. तोच सुटत नाही मुळात. आणि मग पुन्हा पुन्हा ती जिभेवरची चव जी आहे ती रेंगाळत राहते
आणि पुन्हा पुन्हा इच्छा निर्माण होते, पुन्हा पुन्हा स्मृतिभ्रंश होतो, पुन्हा पुन्हा बुद्धिनाश होतो आणि पुन्हा पुन्हा आपण विचलित होत राहतो. मग माऊली दृष्टांत देऊन ही गोष्ट सांगतात, जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगात स्पर्शतू तरी संग दोष काय लिंपतू तेथे चिनी. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य आपल्या किरणांनी संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, पण जगातल्या कुठल्याही चांगल्या अथवा वाईट या गोष्टींनी सूर्याला काही फरक पडतोय का? नाही. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतोय, त्याची किरणं अगदी प्रत्येकापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात, पण आपल्याला होणारा सुख दुःखामुळे सूर्य व्यथित होतोय का? नाही होतोय. म्हणजे सूर्य आहे, पण तो अटॅच नाही आपल्याशी. हे दृष्टांत समजून घ्या. सूर्याची सूर्यकिरणं ही संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतायत. म्हणजे काय? त्याच्या किरणांचा स्पर्श या विश्वातल्या सगळ्या गोष्टींना होतोय, पण त्या गोष्टींचे जे काही चांगले वाईट दोष असतील, गुण असतील, ते सूर्याला जोडले जात आहेत का? नाही जोडले जात. आणि म्हणून सूर्य त्याची ड्युटी व्यवस्थित निभावतोय. चुकून जर सूर्याला आपले गुणदोष लागले असते, काय झालं असतं? सूर्य म्हणला असता, नकोच यांच्याकडे यायला, माझा एकटा बरा आहे. म्हणजे आपल्या मनातले विचार जर सूर्याला कळले असते त्या प्रकाशासोबत, तर नक्की सूर्य म्हणेल, नको बाबा, हे किती विचार करतात माणसं, एवढी बडबड असह्य झालेली आहे मला. पण तो सूर्य अटॅच नाही, म्हणून तो सुखी आहे. तो आहे पण अटॅच नाही. तो आपल्यामध्येच आहे, सगळ्या गोष्टी करतोय, पण अटॅच नाहीये आणि म्हणून तो आनंदित आहे. आपण मात्र दुःखी आहोत. आपण कशात नसूनही दुःखी आहोत, तो सगळ्यात असूनही सुखी आहे. हाच फरक आहे जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आणि सामान्य व्यक्तीमध्ये. संत सज्जन जे आपण ज्यांना म्हणतो, हे का नेहमी आनंदित असतात? कारण ते सगळं आपल्यासारखंच जेवण करतात, आपल्यासारखीच त्यांना झोप येते, आपल्यासारख्याच त्यांना इच्छा असतात, पण एकाही इच्छेमध्ये ते अडकून राहत नाहीत. त्यांच्यासाठी एकच इच्छा असते, ईश्वर. आणि त्यांना सगळीकडे तो त्यांचा ईश्वरच दिसतो, म्हणून ते कायम आनंदी राहतात. सो जर तुम्हाला प्रसादम अधिगच्छति अशी गोष्ट हवी असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं भाग आहे. ओके, 3 प्रश्न आले. सर्वेसेड स्वतःमध्ये गुंतणे म्हणजे नेमके कसे? ओके, लक्ष्मी आपण म्हणताय स्वतःमध्ये गुंतणे थोडे क्लिअर करा. ओके, Rutuja said how to carry on two characters together, being family oriented and detached at the same time. Okay, can you please explain this? Yes, स्वतःमध्ये गुंतणं याचा अर्थ आहे स्वतःची जी रियालिटी आहे. व्हॉट इज युअर रियालिटी? तुम्ही हे शरीर आहात का? हे म्हणून मी सांगितलं 12 ते 25 हे जे श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायाचे ते वाचावे लागतील, मग ते कळणार आपण नेमकं कोण आहोत आणि त्याच्याशी अटॅच व्हायचं. तर आपण म्हणजे हे शरीर आहोत का? तर नाही, शरीर संपल्यानंतर सुद्धा आपण असतोच. शरीराची जाणीव आपल्याला नसेल तरी सुद्धा आपण असतोच. जसं रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीराची आपल्याला जाणीव नसते, पण तरी आपण असतोच. म्हणजेच शरीरापेक्षा मी वेगळा असला पाहिजे. उदाहरण देतो. मी जेव्हा असं म्हणतो की हा माझा शर्ट आहे, राईट आहे, बघा वाक्य समजून घ्या, यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. मी असं म्हटलं, हा माझा शर्ट आहे, तर शर्ट आणि मी एक आहेत का दोन आहेत? सर्विसेस दोन, दोन, येस दोन, राईट. बघा सगळ्यांना पटत असेल आणि एखाद्याला पटत नसेल तर त्यांनी सांगा, राईट. मी हा माझा शर्ट आहे असं ज्यावेळेला मी म्हणतो, याचाच अर्थ मी असं सांगतोय की शर्ट म्हणजे मी नाही. ज्या वेळेला मी असं म्हणतो हे माझं शरीर आहे, म्हणजे शरीर म्हणजे मी नसलो पाहिजे. येस सर नो? सेम आत्ताच वाक्य, आपण फक्त शब्द बदलले. जेव्हा मी म्हणतो हे माझं शरीर आहे, असंच म्हणतो ना, दिस इज माय बॉडी. आपल्याला लहानपणी शाळेत पण शिकवतात, हा तुझा हात आहे, तुझे पाय आहेत, हे तुझे डोळे आहेत. म्हणजेच ते डोळे म्हणजे मी नाही,
हात म्हणजे मी नाही, ते शरीर म्हणजे मी नाही, कारण ते शरीर माझ्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून मी असं म्हणतो हे माझं शरीर आहे. आता सेम वे हे माझं मन आहे. माझ्या मनात असा विचार आला, असं मी वाक्य म्हणलं. मग मी आणि माझं मन हे एक आहे का वेगळे आहेत? एक आहेत की दोन आहेत? माझ्या मनात असा विचार आला, असं ज्यावेळेला म्हणतोय त्यावेळेला मी आणि माझं मन हे एक आहेत का दोन आहेत? राईट? वेगळे आहेत. मी प्रश्न शक्यतो तुम्हाला असं विचारण्याचा प्रयत्न करतोय, की याचं तुम्हाला शॉर्टमध्ये उत्तर पटपट लिहिता येईल, म्हणजे आपल्याला फास्टली मूव्ह करता येईल. राईट? सो 1 किंवा 2 असं लिहिलं तरी अर्थ तोच आहे. तुम्ही म्हणताय ते वेगळं अगदी बरोबर आहे. राईट? 2, 2, 2 म्हणजे माझं मन म्हणजे मी नाही. बघा आता तुम्हाला स्वतःच जे गुंतायचं असं तुम्ही जे म्हणताय. तुम्ही म्हणला, की माझं शरीर म्हणजे मी नाहीये. हे तुम्ही क्लिअर केलं. तुम्ही म्हणताय माझं मन म्हणजे मी नाहीये. म्हणजे या दोघांच्या पलीकडे असं काहीतरी आहे ज्याला मी म्हणतोय. अँड दॅट मी म्हणजेच ती जाणीव. कोणीतरी आतमध्ये आहे ज्याला हे कळतंय, की हे माझं मन, हे माझं शरीर, हे माझे विचार. आपण म्हणतो ना, मी म्हणजेच माझे विचार आहेत. पण माझे विचार येतायत हे कोणाला तरी कळतंय ना, आणि म्हणून तर मी म्हणू शकतो हे माझे विचार आहेत. कोणीतरी अॅक्नॉलेज करणारा तो आतमध्ये आहे, की ज्याला हे कळतंय, की हे माझे विचार आहेत. अच्छा, असा विचार आला माझ्या डोक्यात. हे कळतंय ना कोणाला तरी आतमध्ये? ते ज्याला कळतंय तेच तुम्ही आहात. जे तुम्ही दाखवू शकत नाही कोणाला, की मला कळलं बरं का माझ्या डोक्यात विचार आला. दाखव बरं मला कुठे आहे? नाही, नाही असं नाही दाखवता येणार. पण मला कळतंय माझ्या डोक्यात विचार आहे. तो जो न दाखवता येणार आहे, तोच तुम्ही आहात. आणि म्हणून वेदांमध्ये जे ईश्वराबद्दल वर्णन करताना नेती नेती असं म्हटलेलं आहे. त्याचा 9व्या अध्यायामध्ये आपण विस्तृतपणे बघणार आहोत. नेती नेती मीन्स नेती असा काही शब्द नाही. न इति, न इति. नॉट धिस अँड नॉट धिस. हेही नाही, हेही नाही. हे दोनही नाही म्हणून जे उरतंय तो म्हणजे ईश्वर आहे. आता तुम्हाला जर मी विचारलं, बघा आता परमेश्वराचं वर्णन करता येत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तर आपल्याला जर विचारलं, का नाही वर्णन करता येत नाही? ते मला नाही माहित नाही, कारण तो अवर्णनीय आहे. का अवर्णनीय आहे? सांगा ना. माझ्या मनात विचार आला, हा माझा जो आहे, हा ज्याला कळला त्याचं वर्णन करून दाखवा. तो कसा आहे? तुम्ही काय म्हणाल, तो कसा आहे मला काय माहिती आहे एवढं माहिती आहे मला. तुम्ही जगात सगळ्या गोष्टींचं अस्तित्व सिद्ध कराल किंवा नाकारू शकाल. तुम्हाला जर इथं म्हटलं तुमच्या समोर पाणी आहे का नाहीये? असेल पाणी तर तुम्ही म्हणाल हो, नसेल पाणी तर नाही म्हणाल. पण ईश्वर दाखवता का येत नाही? असं एक बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात, की तुमचा ईश्वर आहे ना तर दाखवा. कसं दाखवणार? कारण तो म्हणजेच मी आहे. स्वतःच स्वतःला कसं दाखवू मी? नाही दाखवता येत मला. कारण जेव्हा मी असं म्हणेल, की हा माझा ईश्वर आहे, त्यावेळेला ईश्वर आणि मी वेगळं असलो पाहिजे. पण तसं नाही होत. आणि ज्याला वेगळं असतं त्याला दाखवता येतं. हा माझा शर्ट आहे असं म्हटल्यानंतर शर्ट वेगळा केला तरी मी तसाच राहतो. हे माझे विचार आहेत असं ज्याला मी म्हणतो, विचार बाजूला काढला तरी मी तसाच राहतो. हे माझं मन आहे असं म्हटलं तरी मन बाजूला काढलं तरी मी तिथंच राहतो. तो मी जो आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि तो जो आहे तो आहे पण दाखवता येत नाही बाबा. त्याचं वर्णन पण करता येत नाही. कोण वर्णन करणार? कारण मी काय म्हणेल, अच्छा मी माझ्या मीचं वर्णन करतो बरं का. म्हणजे काय? मी माझ्या मीचं वर्णन करतो. म्हणजे माझ्यापेक्षा तो वेगळा असला पाहिजे. पण तो वेगळा नाहीच आहे ना. म्हणून मला वर्णनच करता येऊ शकत नाही आणि तो कोणाला दाखवता येऊ शकत नाही. ज्याचा त्याला फील करता येऊ शकतो, पण तो दाखवता येऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो स्वतःमध्ये गुंतणं जे आहे, ती तुमची ओरिजिनॅलिटी काय आहे? हे मन तुमचं आहे, पण तुम्ही म्हणजे मन नाही. मग मनात येणारे विचार तुमचे आहेत. विचार म्हणजे तुम्ही नाही. मग त्याच्यात गुंतायचं नाही. मग तुमची ओरिजिनॅलिटी जी आहे, त्याच्यात गुंतणं. आणि मग तो थोडासा म्हणजे आता ह्या श्लोकाच्या नंतर भाग येईल तो आपल्याला. 6व्या अध्यायामध्ये अधिक एक्सप्लेन करून येईल तो. ईश्वराशी संधान साधणं. तो ईश्वर बाहेर नाही, आतमध्येच आहे. तो म्हणजेच तुम्ही आहात आणि म्हणून तो दाखवता येत नाही. आपण मागच्या त्या 16व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. हे सगळं जे आहे हा अपीअरन्स आहे. प्रतिबिंब आहे. ओरिजिनल काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आद्य शंकराचार्यांनी छान उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात, आकाशामध्ये सूर्य जो आहे त्याचं प्रतिबिंब खाली 10 मडकी ठेवली आहेत आणि त्या मडक्यामध्ये पाणी ठेवलंय.
तर त्या 10 मडक्यांमध्ये सूर्य दिसतोय. एखाद्या अडाणी माणसाला विचारलं तर तो म्हणेल, "हे बघा या मडक्यात सूर्य आहे बरं का." पण एखाद्या ज्ञानी माणसाला विचारलं तो म्हणेल, "अरे मडक्यात सूर्य नाहीये, सूर्य आकाशात आहे, त्याचं प्रतिबिंब मडक्यात आहे." आपण अडाणी आहोत आणि म्हणून आपण म्हणतो ते मडकं म्हणजे सूर्य आहे. आणि कोणीतरी एक ज्ञानी असतो, हे असे वेद, उपनिषद, गीता सांगणाऱ्यांसारखे ते म्हणतात, "अरे मडकं सूर्य नाहीये, मडक्यामध्ये प्रतिबिंब आहे. तू म्हणजे ते प्रतिबिंब आहेस. तू म्हणजे तो आकाशातला सूर्य आहे. त्याचं प्रतिबिंब म्हणजे तुझं जे शरीर, तुझं मन हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे असं आहे, म्हणून तुम्ही जगात काहीही कमवू शकता." म्हणून स्वामीजी म्हणले, "ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग." कारण तू म्हणजे तू आहेस. मी ज्यावेळेला म्हणतो हे माझं मन आहे, ऑफकोर्स माझ्या मनाला मर्यादा आहेत. कारण माझं आहे ना. मी ज्यावेळेला म्हणतो हा माझा शर्ट आहे, त्यावेळेला मी सर्वेशला असं नाही म्हणू शकत, "हे बघ हा तुझा शर्ट आहे." नाही, हा माझा आहे. तुझा तुझा आहे. मर्यादा आहेत. ज्यावेळेला मी म्हणतो, की मी पुण्यात आहे, त्यावेळेला मी कुठे तुमच्या अमेरिकेत नसू शकेल. लंडनमध्ये नसणार आहे. मुंबईत नसणार आहे. कारण मी पुण्यात आहे ना. मला मर्यादा आहेत. माझं शरीर आहे. पण ईश्वराला नाहीच मर्यादा. का? आणि ईश्वर म्हणजे आतली जाणीव आहे. एका क्षणात तुम्ही जाणीवेने कुठेही जाऊ शकता. तुम्ही एकाच वेळेला 10 ठिकाणी पण असू शकता. आणि ती जाणीव आहे. तो हा भाग आहे. त्यामुळे स्वतःमध्ये गुंतणं म्हणजे स्वतःच्या मूळ अस्तित्वाशी एकरूप होणं. दॅट इज गुंतणं आणि जेव्हा ते होतं, त्यावेळेला तुम्ही आपोआप कारण हे बघा गोष्ट सिंपल आहे. जेव्हा ती गोष्ट माझी आहे, असं ज्याला म्हणतो, त्यावेळेला त्याच्यावर मी कंट्रोल करू शकतो. ज्यावेळेला ती गोष्ट दुसऱ्याची आहे, मी कशाला लक्ष घालेल? जाऊ दे ना, इग्नोर करून देऊ ना. हा मनात आलेला विचार आहे. मला नकोय तो. तो माझा नाहीच आहे. संपलं. माझं त्याच्याशी डिटॅचमेंट होऊन जातं. काय संबंध माझ्या? शेजारच्यांच्या घरात भांडणं चालली म्हणून मी घरात वैतागतो का? नाही वैतागत. त्यांच्या घरात काहीतरी चालू असेल कारण ते त्यांचं आहे, माझं नाहीये. सेम वे माझ्या आयुष्यात ज्याला काहीतरी गडबड आहे असं ज्याला म्हणतो, माझ्या आयुष्यात आहे ना, माझ्या आयुष्यात आहे. शब्द लक्षात घ्या. हा खेळ आहेत, पण फिलॉसॉफी समजली तर फार सोपी आहे. याला माझ्या आयुष्यात असं म्हणतो म्हणजे ते माझ्याशी मी जी ओरिजिनल आहे त्याच्याशी कनेक्ट नाहीये. मग ते जर माझं नसेल तर मी तिथनं क्षणात डिटॅच होऊ शकतो. फॅमिली ओरिएंटेड आणि तिथं डिटॅच राहायचं. ऑफकोर्स फॅमिलीशी ओरिएंटेड राहायचं ना. का नाही राहायचं? ऑफकोर्स राहायचं. संसारात राहूनच करायचंय, पण संसारात सगळं करायचं. तुम्हाला तुमची जे काही कर्तव्य असतील ती सगळी करायची. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या करायच्या. पण एकाही मध्ये अटॅच व्हायचं नाही. अटॅच झालं की दुःख क्षणात. त्या क्षणापासून दुःख सुरू होतं. तुम्ही आज कोणाशी भांडला, ओके. भांडला ना, झालं भांडण. संपलं. तिथेच डिटॅच व्हायचं. म्हणजे पुढच्या क्षणी आनंदाने बोलता येतं. पण मी ते भांडण अजूनही मनात ठेवून राहतो. कारण माझा जो विषय असतो ना, तो दुखावलेला असतो ना मनातनं. मग त्यातनं इच्छा निर्माण होते. अच्छा मला याने दुखावलंय ना, आता मी याच्याशी बोलणारच नाही. इच्छा झाली. मग त्या इच्छेच्या विरुद्ध काही गोष्टी घडायला लागल्या, की मला राग यायला लागतो. रागातनं बुद्धिनाश होते. मग काही बडबड करायला लागतो. मग त्या भांडणाचा विपरीत परिणाम व्हायला दिसायला लागतात आणि मी टोटल डिस्ट्रॅक्ट होते आणि मग नंतर 10 मिनिटानंतर मी डोक्याला हात लावून बसलेला असतो. मला हे सगळं नव्हतं करायचं. का करून बसलो मी हे? सुरुवात झाली विचारांनी, अटॅचमेंटमधनं, इच्छेमधून. मग राग आला, क्रोध आला, स्मृतिभ्रंश झाला. जे तुमचं आत्तापर्यंत गीता-बिता सगळं ऐकलं होतं, सगळं ब्लँक झालं. स्मृतिभ्रंश. स्मृतिभ्रंश म्हणजे काय ते विस्मरण होतं त्याच्यातला भाग नाही. स्मृतिभ्रंश, की जे चांगलं शिकलेलं आहात ना, ते सगळं एका क्षणात बाजूला पडलं. मग होते ती कृती चुकीची घडत जाते. बुद्धिनाश होत जातो. बुद्धी म्हणते, "जाऊन दे ना, मला काय करायचंय? काय करायचं ते कर." बुद्धिनाश होतो आणि मग टोटल डिस्ट्रॅक्शन. ताबा सुटतो स्वतःवरचा. वाटेल ते करून बसतो आणि सगळं झाल्यावर, "अरे, असं नव्हतं करा." "अरे, तूच केलंस की." याचं कारण आपण अटॅच असतो त्या गोष्टींमध्ये. सो असा तो श्लोक होता, राइट? होपफुली समजवण्याचा मी प्रयत्न केला छोट्या आणि विस्ताराने आणखीन जसे प्रसंग येतील तसे हे कन्सेप्ट क्लिअर होतील. हे तत्वज्ञान आहे आणि ह्यासाठी मी सुरुवातीलाच गीता ज्यावेळेला आपण सुरुवात केली त्यावेळेला सांगितलं होतं. जेवढं माइंड प्युअर असेल तेवढं लवकर कळणार आहे. जेवढी इम्प्युरिटी जास्त तेवढा कळायला त्रास होणार आहे. पण हरकत नाही ना, भांडं कितीही खराब असलं, घासायला सुरुवात तर करूया. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर 10 दिवसांनी घासलं तर जाईल. पण सुरुवातच नाही केली तर कायम काळं राहणार आहे. इट्स बेटर की आपल्याला गीता ऐकायची इच्छा होतीये, आपण नियमित येतो, 4 शब्द कानावर पडतात
अरे मला ते जमतच नाही, मी खूप प्रयत्न करतो इम्प्लिमेंट करणार, पण जमत. ठीक आहे ना, स्टोअर तर होतंय मेमरीमध्ये. असं वागलं पाहिजे. कधीतरी इच्छा निर्माण होईल, कधीतरी त्यातनं कृती घडेल, आणि कधीतरी प्रसादम अधिगच्छती येईल की आपली पण अवस्था. कारण कृष्णाने सांगितलं की भगवंतानी असंच होणार आहे. तुला हे जमलं तर हे येणारच आहे. रिझल्ट सांगितला, प्रोसेस सांगितली, स्टेप्स सांगितल्या, तुला फक्त फॉलो करायचं आहे, असं एवढं भगवंत क्लिअर सांगतो. आपण काय होतंय, रिझल्ट हवा आहे, प्रोसेस नाही फॉलो करणार, आणि मग रिझल्ट येत नाही म्हणून मी डिस्टर्ब व्हायला लागतो. यार मी असं करतो पण होत नाही, असं केलं पण होतच नाही. का नाही होते? प्रोसेसमध्ये गडबड आहे ना. क्लिअरली या स्टेप सांगितलेल्या आहेत भगवंतानी, राईट? सो इट्स नॉट गेटिंग डिटॅच टू द पर्सन. ऑफकोर्स नॉट. पर्सनपासून डिटॅच होऊन काय मिळणार आहे? पर्सनची जी इमोशन आहे तिथनं डिटॅचमेंट त्या त्या वेळेसाठी जे काही गरज असेल ते करायचं, गुंतायचं नाही त्याच्यामध्ये. सो डिटॅचमेंट टू द रिलेटेड थिंग्स अँड थॉट्स द चेन. मी परत सांगेल, श्रीखंड खायचं का? तुम्हाला इच्छा असेल तर जरूर खा. एकदा श्रीखंड खाऊन झालं, थांबलात तुम्ही, ओके आता पोट भरलं, श्रीखंडाचा विचार डोक्यातनं निघून गेला पाहिजे. दॅट इज डिटॅचमेंट. विषयांपासून पळायचं नाहीये. विषयांमधनं जी मनातली वृत्ती तयार होते तिथं डिटॅचमेंट जर झालात तर तुम्ही जिंकलात. काल श्रीखंड मिळाला, तुम्ही हॅपी होता. संध्याकाळी साधी भाजी मिळाल्या, हॅपी आहात. उद्या पुन्हा श्रीखंड मिळाला, यू आर सो हॅपी. वाव, अरे वाव, काल पण मिळालं, आज पण मिळालं. असं झालं की गडबड झाली. म्हणजे अजूनही कालच्या श्रीखंडामध्ये जीव गुंतलेला आहे. काल मिळालं, आज पण कालचं श्रीखंड ना आजच्या पेक्षा चांगलं होतं रे. झालं, श्रीखंड खाऊन सुद्धा दुःखी आहे. तुम्हाला वाटेल किती किरकोळ गोष्ट आहे ना ही. ठीक आहे ना, काय एक शब्द बोललो नाही, शब्द बोलल्याने मनात ते तयार झाला ना विचार की कालचं चांगलं होतं, आजचं थोडस टेस्ट चांगली नाही वाटत आहे मला. ठीक आहे ना, कालचं एन्जॉय केलं, आजचं एन्जॉय करा. नाही आवडलं, एक वाटी खा, थांबा. एक चमचा खा, थांबा. बस. आपण अटॅच राहतोय कालच्या श्रीखंडाशी, म्हणून आजच्या श्रीखंडातला आनंद मिळत नाही. खातोय वाटीवर, एन्जॉय नाही करू शकत आहे. प्रसादम अधिगच्छती अशी जर अवस्था पाहिजे असेल, मग कालच्या श्रीखंडामधले जे अटॅचमेंट आहे दूर करा. आज आवडत नाहीये, चांगलं नाही वाटत आहे, तुम्हाला सुख नाही देत, ओके, चमचाभर खान, थांबा ना. नावं कशाला पूर्ण ठेवायचे की ते कालचं चांगलं होतं, ह्याच्यात जरा साखरच कमी, ह्याची टेस्टच अशी नाहीये. हे जे पुढचं होतंय तिथून माणूस डिस्ट्रॅक्शनच्या वाटेवर जातोय. सो कुठलीही ऍक्शन करण्यापासून परावृत्त होत नाहीये. त्यातली जे अटॅचमेंट आहे, विषय, इंद्रिय आणि मन, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आज माझ्याकडे ते स्लाइड नाही आता मी बनवलेली. इमॅजिनरी म्हणजे इमेज थ्रू एक्सप्लेन करायचं होतं. हे मन ह्या इंद्रियांच्या द्वारे ह्या इंटरेस्ट सोबत जडलेले आहे. जोपर्यंत ते इंटरेस्टशी अटॅच आहे तोपर्यंत हे मन धावत राहणार, कारण त्याला असं वाटतं ह्याच्या तर्फेच मला सुख मिळू शकतं. सो 2 वे आहेत तुमच्याकडे. माणसाला जर स्वभाव बदलायचा असेल तर काय करावं लागेल? 2 मार्ग आहेत. एक, ज्ञान मिळवा. कशाचं ज्ञान? मनाला कळायला पाहिजे की ह्या विषयांमुळे सुख मिळत नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे जे जास्ती सुखी करतं मला, अँड दॅट इज यू. तो ईश्वर जो आहे, तो ओरिजिनॅलिटी जी आहे तुझी, ती जास्ती सुखावं आहे. बाकीची माणसं, बाकीची परिस्थिती हे काही मला सुख नाही देऊ शकत. ह्याच्यापेक्षा सुपिरियर सुख मला इथे मिळतंय. हे ज्ञान मिळवा. आणि ज्ञान म्हणजे शाब्दिक नाही, अंडरस्टँडिंग लेवलवरती. त्याची जाण होणं जास्ती गरजेचं आहे. पण ज्ञानाच्या माध्यमातून करा, ऑर या स्टेप्स फॉलो करा. दोन्ही माध्यमातून तुम्हाला सुख मिळू शकतं, अल्टिमेट सुख. मार्ग तुम्ही निवडा, जो तुम्हाला वाटेल तो मिळवा. मग तिसऱ्या अध्यायात आपण येणार आहोत, त्यावेळेला माऊली फार सुंदर दृष्टांत देणार आहे आपल्याला. गहू आणायचे का पोळी आणून द्यायची ताटात, तुम्ही निवडा. गव्हाचं सुद्धा पीठ होणार आहे, त्याचंही परत पोळीच करणार आहे, त्याचंही परत जेवणच करणार आहे. रेडीमेड पोळी आली आहे, तुम्ही ठरवा ना काय करायचं. तुम्हाला जे आवडतं ते करा. सो हा भागही आपल्याला एक्सप्लेन होईल. सो आपण पुढे जाऊया. ओके, हर्षल, तुझा प्रश्न आपण थोड्याशा वेळाने घेऊया, जेणेकरून आपले पुढचे 2 श्लोक कंप्लीट होतील. ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अतिशय सुंदर. पुन्हा आता हे स्टॅबिलाइज विजडम असलेला सक्सेसफुल पर्सन असं आपण म्हणूया, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कंडिशन. म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीवर तो ठरलेला नाही,
रिलेटिव्हिटी जी आहे त्याच्यामुळे तो यशस्वी ठरला नाही, बिकॉज ऑफ दॅट कंडिशन, त्याची जी अवस्था आहे त्याच्यातनं तो यशस्वी ठरलाय. प्रसादे, अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर. प्रसाद मीन्स सेल्फ सॅटिस्फॅक्शन, ऑर यू कॅन से काय म्हणता येईल, आत्मा आनंद, स्वतःच्या आतमध्ये जो जाणवणारा फिलिंग असतं ना, ते फिलिंग. आणि हे अगदी आपण खूपदा अनुभवत असतो डेली लाईफमध्ये. मी असंही उदाहरण देईल तुम्हाला. प्रसादे, राईट, अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर असा याच्या सर्व दुःखानाम, संपूर्ण दुःखाचा, हानीही, अभाव, उपजायते, होऊन जातो. च, आणि प्रसन्न चेतसः, प्रसन्न चित्त असणाऱ्या कर्मयोगाची, बुद्धी आशुही, लवकरच पर्यवतिष्ठते, उत्तम प्रकारे स्थिर होऊन जाते. काय होते आता, हा प्रसाद ज्याचं अंतःकरण तृप्त झालेलं आहे त्याची बुद्धी ऑटोमॅटिकली स्थिर होऊन जाते, तो विचलित होत नाही. हा श्लोक आणि पुढचा श्लोक जो आहे मग मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करेल. पुढचा श्लोक आहे 66वा, राईट. पहिल्या श्लोकामध्ये ऑलमोस्ट आपण बघितलंय, तिथं प्रज्ञ झाल्यावर प्रसाद म्हणजे अल्टिमेट पीस जो आहे, शांती जी आपण म्हणतो ती मिळते. आणि मग ही शांती मिळाल्यावर तो काय होतो, सर्व दुःखांपासून ऑटोमॅटिक डिटॅच होऊन जातो. त्याला कुठल्याही गोष्टींमुळे दुःखच होत नाही, त्यामुळे त्याची बुद्धी अस्थिर होत नाही. 66वा श्लोक. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशांतस्य कुतः सुखम. अयुक्तस्य, ज्यांनी मन आणि इंद्रिय जिंकलेलं नाहीत. बघा, आता पहिल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं इंद्रिय जिंकल्यानंतर, त्याच्या विषयांपासून डिटॅच झाल्यानंतर काय मिळणार आहे, अल्टिमेट पीस और मनशांती. पण ज्यांनी हे असं केलेलं नाही त्याला काय होणार आहे, अशा पुरुषांच्या ठिकाणी बुद्धी ही, जी आपण व्यवहारात्मिका बुद्धी जी म्हणली होती, स्थिर बुद्धी, ही बुद्धी नास्ती, असत नाही, च, आणि अयुक्तस्य, अशा अयुक्त मनुष्याचा अंतःकरणात भावना सुद्धा न, असत नाही, च, तसेच, अभावयतः, भावनाहीन मनुष्याला शांती मिळत नाही, च, आणि अशांतिरस्य, शांतिरहित मनुष्याला सुख कुतः, कोठून, भविष्यती, प्राप्त होईल. आता हा पुढचा श्लोक जो आहे, सुख का मिळत नाही याचं कारण भगवंतांनी आपल्याला सांगितलं. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी ही निश्चयात्मिका बुद्धी नसते, आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही, आणि मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार आहे, असं क्लिअर कट आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. की तुला शांती मिळत नाही, मनशांती नाही माझी, मी फार विचलित असतो, अस्थिर असतो, असे जेव्हा मी प्रश्न विचारतो, याचंच कारण तुझं मन आणि इंद्रिय ह्याच्यावरती तुझा ताबा नाही. एक सिंपलचा प्रश्न तुम्हाला, तुमच्या आयुष्यातला कुठलाही अप्रतिम आनंद देणारा क्षण आठवा. अप्रतिम, आजवरच्या आयुष्यात, संपूर्ण आयुष्यात, ज्याला तुम्ही म्हणाल या क्षणासारखा आनंद मला आजपर्यंत झाला नाही, असा क्षण मला आठवायचा आहे. ओके, मी काही सेकंद देतो तुम्हाला आठवायला. विचार करा, कुठला प्रचंड आनंदाचा क्षण आहे. आठवलं? आता ज्या क्षणी त्याच्यानंतरच नाही म्हणत, ज्या क्षणी तो आनंद तुम्हाला झाला, त्यावेळेला तुम्ही या इंद्रियांच्या इंटरेस्ट मध्ये गुंतलेला होता की नाही, त्या क्षणी, बर का, त्याच्यानंतरच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल,
मला 80%च मिळणार अशी खात्री होती. आणि हा रिझल्ट हातात आला, माझ्या कळलं की मला 95% मार्क मिळालेत. ज्या क्षणी मला ते कळलं 95% त्या क्षणी मी प्रचंड आनंदात होतो. मला आजूबाजूच्यांचा आवाज सुद्धा येत नव्हता. मला ते मार्कशीटवरचे मार्क सुद्धा दिसत नव्हते. मला त्या 95 नी प्रचंड आनंद झाला होता. असा क्षण मी उदाहरण दिलं. मला काही 95 वगैरे पडलेले नाहीये. पण एक उदाहरण. सो तुमच्या आयुष्यातला असा जो काही क्षण असेल, त्या क्षणाला तुम्ही त्या इंद्रियांच्या विषयामध्ये अटॅचमेंट होता की नाही? ओके. ओके. आता हे नंतरची आन्सर घेतो. ओके. लक्ष्मी सेड येस, सर्वेश सेड नो, रेवती सेड होतो, ज्योती सेड नाही, नेहा सेड हो. ओके. येस, नो, येस, नो, येस, नो, येस, नो, येस, नो. कन्फ्युजन आहे. उदाहरण देतो परत. आता ही परत उदाहरण आहेत बरं का. हे तुमच्या लाईफशी तुम्हाला रिलेट करायचं आहे. जो क्षण तुमच्या आयुष्यातला आनंदित आहे. एक व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल मीच आहे. ओके. प्रचंड गुलाबजाम मला आवडतो. खूप दिवसानंतर एक अप्रतिम चवीचा, जे आमच्या इथं स्वीट होम आहे, तिथं खूप अप्रतिम गुलाबजाम मिळतोय. कोणीतरी मला म्हणलं, अरे चल जाऊया आपण. आणि नेमकं आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. ते स्वीट होम दिसलं. स्वीट होम बघता क्षणी माझ्या डोक्यात तो विचार आला, अरे इथला गुलाबजाम खावा आपण. आणि तेवढ्यात तो माझा मित्र जो होता तो म्हणला, की अरे चल आपण इथे आलोच आहे, तो दुसरा मित्र यायला वेळ लागणार आहे. आपण जरा जाऊया स्वीट होम मध्ये आणि काहीतरी खाऊया. आणि त्याने तो गुलाबजाम आणला. तो गुलाबजाम मी नोंडात टाकला. बघा आता मला काय सांगायचंय ते लक्षात घ्या, म्हणजे हे कन्फ्युजन दूर होईल. मी तो गुलाबजाम तोंडात टाकला. आता त्या गुलाबजामच्या चवीनं मला आनंद झाला. आता तो जेव्हा आनंद झाला, त्या क्षणाला मी त्या गुलाबजामशी अटॅच असेल की नसेल? वाय ऑर एन? ओके. वाय. ओके. कन्फ्युजन आहे. गुलाबजामच्या चवीनं मला आनंद झालाय. आता तो आनंद झाल्यानंतर ती चव माझ्या डोक्यात राहत नाही. त्या क्षणापुरतं म्हणतोय मी. हा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा भाग आहे. आणि त्या सेकंदाचा भाग आहे. आता हे तुम्ही नंतर चिंतन करा तुमच्या आयुष्याशी. ज्या क्षणी बाह्य इंद्रियांशी असलेला कनेक्ट तुमच्या मनाचा जातो, त्या क्षणी खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदित असता. जर तसा झाला नसेल, तर तुम्हाला पुढच्या गुलाबजाम खायची पुन्हा इच्छा होते. ज्या क्षणी ती अप्रतिम आनंदाची गोष्ट घडते, तुम्ही म्हणता मी तृप्त झाले, आता मला काही नसलं तरी चालणार आहे. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात. हे मिळालं ना बास, आता मला काही नको. हे त्या क्षणापुरतं म्हणतोय. पुन्हा काही 2-5 मिनिटानंतर तुम्ही नाही पाहिजे ना मला, असं कसं? असं म्हणू शकाल. मी त्या क्षणाचं म्हणतोय. हे ऑब्झर्व्ह करा तुमच्या लाईफमध्ये. तेव्हा कळेल, जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही ह्या इंद्रियांपासून डिटॅच होता, त्या इंद्रियांच्या विषयामध्ये फक्त फिजिकली नाही, मेंटली सुद्धा, मनातले विचारांनी सुद्धा. नाहीतर टीव्ही बंद करायचा आहे, पण आता ते सीरियलमध्ये काय चालू असेल असं म्हणणं म्हणजे टीव्ही बघणंच आहे. तेव्हा आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. ज्या वेळेला शरीराने आणि मनाने सुद्धा त्या इंद्रिय आणि त्या विषयांशी तुम्ही डिटॅच झालेला असता, त्याच क्षणाला तुम्ही आनंदित झालेला असता. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या आनंदाची गरज नसते. एखाद्या देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर इतका आनंद होतो, की त्या क्षणाला आपण विसरून जातो, की मी कुठे आहे? आजूबाजूला काय चालू आहे? काय नाही चालू आहे? कशाशीही मला घेणं-देणं नसतं. मी जस्ट ब्लीस, असं काय म्हणूया, परमोच्च आनंदाचा क्षण उपभोगत सेकंदासाठी असेल, फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी असेल. पुन्हा आपल्याला जाणीव होते, अरे अच्छा आपण इथे आहोत. जातो आनंद. त्यावेळेची जी गोष्ट घडलेली असते, ती तुम्हाला जर सांगितली, ते वर्णन करून सांगा बरं कसं होतं ते. आय डोंट नो. मी नाही सांगू शकत आहे. शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे ती. इतका आनंद मला झाला होता. ती आहे मनःशांती.
हे ज्या ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात घडतं, कारण हे जेव्हा घडतं त्यावेळेला तुम्ही आतल्या तुमचं जे ओरिजिनल रूप आहे त्याच्याशी जोडले गेलेलं असतं. आणि ते जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला त्या क्षणी तो आनंदाचा फील येतो. बऱ्याच वेळेला बघा, मेडिटेशन जर तुम्ही रेग्युलरली करत असाल, असं एखाद दिवशी होतं, काही जणांच्या बाबतीत अनेकदाही घडत असेल, अशी काही शांतता अनुभवता, सगळा आवाज आतला सुद्धा आणि बाहेरचा सुद्धा पूर्ण शांत झालेला असतो. आणि ती जी अवस्था होते, तुम्हाला ही जाणीव नसते, की तुम्ही कोण आहात, तुमच्या मनात काय आहे, मनात विचार काय, काही काही कळत नाही. एक वेगळ्याच धुंदीत असता. ती जी काही धुंद आहे, ती जोपर्यंत असते त्यावेळेला अवर्णनीय सुखाचा आनंद घेत असता. पण ज्या क्षणी ती धुंद त्यातनं बाजूला पडतो आपण, त्या क्षणी पुन्हा आपण नॉर्मल फेजला येतो. आणि म्हणून भगवंत जे आपण अनेकदा गोष्टींमधनं ऐकतो, की ज्यावेळेला देवाचं दर्शन होतं, ईश्वराचं रूपाचं दर्शन होतं, हे मूर्ती रूपाने नाही, प्रत्यक्ष रूपाने. त्यावेळेला माणूस मोहित झालेला असतो आणि तो सगळं विसरून गेलेला असतो आणि पुन्हा ज्यावेळेला त्याच्यामध्ये ती इग्नोरन्स जो आहे, माया जी आहे, अविद्या जी आहे ती जागी होते. त्यावेळेला तो सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीचं त्याला भान येतं. तोपर्यंत तो विसरलेला असतो. बेभान झालेला असतो. ज्यावेळेला एखादा तुम्ही मॅच जिंकली असेल, एखादा कुठलाही आयुष्यातला प्रसंग, त्या क्षणाला तुम्ही जी एन्जॉयमेंट करता ना, त्या क्षणी तुम्ही विसरलेला असता, बेभान झालेला असता आणि म्हणून लहान मुलं जे आहे, तान्हबाळ, त्याला आपण का म्हणतो तो देवाचा अंश आहे? कारण तो सदैव आनंदित असतो. जो तुम्ही म्हणाल, कुठं आनंदित असतो? रडतो की तो. रडणं म्हणजे त्याचा आनंद तो गमवत नाही. रडणं ही त्याची गरज आहे. आणि त्या गरजेसाठी तो रडून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. हळू-हळू आपण त्याला सांगायला लागतो, हे असं आहे, ते तसं आहे. मग रागवतो, मग चिडतो, मग रुसतो. ह्या सगळ्या गोष्टी नंतर होतो. पण जेव्हा जन्माला आलेला असतो, पहिले काही महिने और 2 वर्षापर्यंत आणि हे सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलंय, की वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत जोपर्यंत त्या जीवाला ही जाण नसते, की मी कोण आहे? हे माझं शरीर, हे माझे हात, हे माझं मन, हे काही कळत नसतं, तोपर्यंत तो अल्टिमेट पीसमध्ये असतो. आणि म्हणून लहान बाळाच्या जवळ जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण आनंदित असतो. हा प्रत्येकाने अनुभव घेतला असेल. एखादं तानं बाळ मस्त आपल्या हातात असेल, त्याच्याकडे बघता क्षणी आपण वॉव! क्षणभरच असतं, पण सुखावणारं असतं. कारण ते साक्षात ईश्वराचा अंश यासाठीच म्हणला जातो, कारण तो त्याच्या मूळ अस्तित्वाशी कनेक्ट असतो. हळू ती कनेक्शन जे आहे ते कमी होत जातं आणि जसं कमी होतो तो तो आपल्यासारखा माणूस व्हायला लागतो. मग काही मग तुम्ही आम्ही एकमेकांना भेटलो, की आपण म्हणत नाही, "बापरे! मला तुम्ही देवच भेटल्यासारखं वाटलं." नाही. हां, पण एखादा साधू, सज्जन वगैरे भेटतो आणि त्याचं बोलणं, त्याचं ऐकणं, त्याचं नुसतं असणं, हे आपल्याला खूप भारावून टाकतं. याचं कारण का? त्याचं जे अस्तित्व आहे, तो बाह्य जगाताशी अटॅचच नसतो. तो असतो आपल्यासोबत, बोलत आपल्यासोबत असतो. जसं मी मागेही म्हटलं होतं, स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या प्रश्नोत्तर हा जो त्यांचा ग्रंथ आहे, म्हणजे पुस्तक त्यांच्यावरती जे लिहिलं गेलं, की जे तेव्हा निवांत बसायचे, त्यावेळेला त्यांचे शिष्य जे आहेत, ते त्यांना काही प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं मनमोकळेपणाने द्यायचे. तर एकदा त्यांना असाच प्रश्न विचारला होता, की "स्वामीजी, तुम्ही इतकी सुंदर भाषणं देता, की अक्षरशः प्रत्येक बसलेला श्रोता जो आहे, तो मंत्रमुग्ध झालेला असतो. असं काय आहे तुमच्याकडे ज्याच्यामुळे प्रत्येक श्रोत्याच्या हृदयाचा तुम्ही ठाव घेऊ शकता?" तर ते म्हणे, की "मला माहीत नाही काय आहे. पण मला एवढंच माहिती आहे, की माझ्या आतल्या परमेश्वराचा त्यांच्या आतल्या परमेश्वराशी जोडून घेतो. बाकी मला कशाचंही भान राहत नाही." आणि हे जेव्हा बोलत असतो, त्यावेळेला माझ्या गुरूंचा आवाज माझ्या कानावरती पडत असतो. ते जे सांगतायत ते तसंच्या तसं मी तुम्हाला सांगत असतो. माझ्यासाठी तुम्ही श्रोते म्हणून कोणीच नसता. तो माझा गुरूंचा माझ्याशी असलेला संवाद आहे आणि त्याचं रिपिटेशन मी करतो. अशी माणसं जेव्हा असतात, त्यावेळेला आपण त्यांच्यासोबत जेव्हा जातो, त्यावेळेला आपल्याला त्या आनंदाचा, त्या क्षणापुरता अनुभव येतो. ज्या क्षणी आपण त्या गोष्टींपासून डिटॅच होतो, पुन्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात येतो आणि आपला आनंद, शांती ही भंगते. सो इफ यू वॉन्ट टू सक्सेस, तर तुम्हाला ही गोष्ट जमली पाहिजे. अटॅच होणं आणि डिटॅचमेंट होणं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, की माणसाच्या दुःखाचं कारण काय? की त्याला गुंतायचं कसं हे शिकवलं जातं, पण त्यातनं बाहेर कसं पडायचं हे कोणीच सांगत नाही. अटॅच कसं व्हावं हे सगळे जण सांगतात, पण डिटॅच कसं व्हायचं हे कळत नाही. आणि त्याला डिटॅच होत नाही हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. हे शरीर म्हणजे मी आहे असे सांगणारे आपले आई-बाबा, नातेवाईक हे सगळे असतात लहानपणापासून. पण हे शरीर म्हणजे मी नाही
हे सांगायला मात्र कोणीच येत नाही. त्यामुळे इतक्या वर्षानुवर्षांचे संस्कार आपल्याला झालेले असतात, की मी म्हणजे हाच आहे. मग तुम्हाला कोणीही जरी येऊन ओरडून, देव जरी येऊन सांगायला गेलात, की "अरे तू हा हा म्हणजे तू नाही. हे तू काय सांगतो? तूच चुकीचा आहेस." सो ह्या गोष्टी होतात आणि म्हणून आपण शांती ते आपल्याला पीस पाहिजे, अल्टिमेट पीस पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे गौतम बुद्धाने सुद्धा ही गोष्ट सांगितली, आपल्या उपनिषदांमध्ये सुद्धा सांगितली. आपण म्हणतो देवाच्या दारात मला मनःशांती मिळते. देवाचं स्तोत्र म्हटलं की मला मनःशांती मिळते. देवाचा मंत्र म्हणला की मला मनःशांती मिळते. अगदी खरं एक गोष्ट ह्याच्यात आहे. आता तू फक्त ऐकली तरी चालेल, समजली नाही तरी चालेल. एक टप्पा आल्यानंतर मंत्र, स्तोत्र, पोथी, मूर्ती सगळं सोडून द्यावं लागतं. तरच शांती मिळते. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी गुंतलेला आहात, तोपर्यंत शांती मिळू शकत नाही. जसं गौतम बुद्धांनी याचं उदाहरण देताना सांगितलं, लोखंडाची साखळी काय आणि सोन्याची साखळी काय? सोन्याची आहे म्हणून ती तुम्हाला मुक्त करते अशातला भाग नाही. जरी ती सोन्याची असली तरी तुम्हाला ती बंधनातच टाकत असते. जरी तुम्हाला ते वाटत असलं, की म्हणून ध्यानामध्ये सुद्धा नाम घेऊन ध्यान करणारे अनेक जण असतात, की तुम्ही देवाचं नाव घेत घेत ध्यान करा. चांगली गोष्ट आहे, कारण मन एकाग्र करणं आवश्यक असतं. एक स्टेप आल्यानंतर अर्थात त्याच्यासाठी मेहनत भरपूर आहे. नामही सोडून द्यावं लागतं. तरच पुढच्या टप्प्यावर जाता येतं, नाहीतर येत नाही. तुम्ही म्हणणार, "नाही, नाही, मी नाम सोडणार नाही. माझ्या गुरूंचं नाव आहे, माझ्या देवाचं नाव आहे." पुढे जाता येत नाही. सो हा सगळा भाग आहे. त्यामुळे डिटॅचमेंट होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.